कधी वाढदिवसाला सचिन बरोबर हो, खूप असं वाढदिवस एकत्र केले. म्हणजे कारण माझा 25 ला असतो. आह! तर 3-4 वर्ष तर असं झालं, की सचिनच्या वाढदिवसाच्या मध्येच माझं सेलिब्रेशन झालंय. कारण माझा नेक्स्ट दिवस असतो. मी असं कॉर्पोरेट फंक्शनमध्ये पण असं म्हणतो, की एक रोमॅन्टिक थिअरी असते बघ, की यू आर अलोन ॲट द टॉप. की जेव्हा तुम्ही वरती पोचता, तुम्ही एकटे पडता. सचिन तेंडुलकर प्रूव्ह करतो ही थिअरी रॉंग आहे. कारण सचिन तेंडुलकरचे जेवढे मित्र आहेत, हे माझ्या मते कुठल्याही टॉप परफॉर्मरचे नसतील. कारण हे जे आहे ना, लोनली ॲट द टॉप जे म्हणतात ना, इज बिकॉज यू चूज टू बी लोनली ॲट द टॉप. जेव्हा तुम्ही मोठे होता, तर तुम्ही शाळेच्या मित्रांना विसरता. सचिनचं मी हे पाहिलंय, आत्ता सुद्धा प्रत्येक पार्टीमध्ये सगळी त्याची मुंबईची टीम आणि सगळे जुने मित्र येतात. म्हणजे काय की तुम्ही एकटं राहायचं ठरवलं, तर तुम्ही एकटे राहता. पण तुम्हाला जर का रिलेशनशिप डेव्हलप करायची तुमच्याकडे कॅपॅसिटी असेल, तर का नाही? सक्सेस नंतर सुद्धा तुमचे मित्र राहू शकतात आणि ते 24 एप्रिलला दरवर्षी मला दिसतं.